जून जून मध्ये कोणत्या मोठ्या ग्रहाचं परिवर्तन घडतंय जे तुम्हाला लाभदायक ठरेल? जून महिना तुमच्या विवाहासाठी योग्य आहे का? तुमच्या मेष राशीला प्रत्येक कार्यामधील अस्थिरता निर्माण करून देणारी शनी महाराजांची साडेसाती जून महिन्यामध्ये तुम्हाला कशी फलदायी किंवा त्रासदायक ठरू शकते? या संपूर्ण महिन्यामध्ये ज्यांना विवाह करायचा आहे त्यांच्यासाठी ग्रहमान कसे आहे? ज्या वर्गाला शिक्षण क्षेत्रामध्ये परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा जागृत झालेली आहे अशा वर्गाने या महिन्यामध्ये कोणती उपासना करावी? त्याचबरोबर ज्यांना वाहन वास्तूचं सुख प्राप्त करून घ्यायचं आहे अशा वर्गांसाठी जून महिना कसा आहे, चला समजून घेऊयात. नमस्कार, मी आचार्य मंजुषा जोशी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आज आपण समजून घेणार आहोत संपूर्ण जून महिना तुम्हा मेष राशीच्या जातकांना कसा असणार आहे. या महिन्यामध्ये तुम्ही कोणकोणत्या गोष्टी हाती घ्यायच्यात, कोणत्या गोष्टींसाठी अधिक परिश्रम करायचे आहेत. प्रथम स्थानापासून माहितीला सुरुवात करूयात. ही माहिती तुमच्या राशी कुंडलीनुसार असेल, जन्मलग्न कुंडलीनुसार नसणार आहे, कारण प्रत्येकाची जन्मवेळ वेगळी, जन्मतारीख वेगळी, त्यामुळे त्याचं स्वतःचं राशीफळ आपण आज फक्त समजून घेऊ शकतो आणि त्यामुळे मेष राशीच्या प्रमाणे आजचा हा संपूर्ण व्हिडिओ असणार आहे. लग्नस्थान प्रथम स्थानामध्ये मेष राशी येते. या ठिकाणी मंगळांची उपस्थिती आहे. मंगळ ग्रह मेष राशीतनं गोचर करणार आहेत. 11 मे पासून मंगळ ग्रहाचं याच राशीतनं गोचर सुरू झालं आणि 20 जून पर्यंत मंगळांचं गोचर हे प्रथम स्थानातनच होणार आहे. मग मंगळ तुम्हाला काय फळ देतील? सगळ्यात मोठं आणि सुंदर फळ म्हणजे तुमच्यामध्ये महत्वाकांक्षा जागृत करून देतील. प्रत्येक गोष्टीतली अडचणी आहेत, अडथळे आहेत, तर ते पार केले पाहिजेत. विलंब होतोय त्याच्यामध्ये आपण लक्ष घातलं पाहिजे अशी काहीशी जिज्ञासा निर्माण करून देतील. कुटुंबाच्या सुखाच्या दृष्टीने हा महिना संमिश्र आहे. या ठिकाणी रवी ग्रह उपस्थित आहेत. तिसऱ्या घरामधनं शुक्रांचं गोचर आहे. शुक्र तृतीय स्थानातनं गोचर करतायत आणि 8 जून नंतर ते चतुर्थातनं गोचर करतील. वास्तू आणि वाहनाचं सुख आणि त्याचप्रमाणे कुटुंबाचं सुख प्रदान करून देतील. याचबरोबर तृतीय स्थानावरनं आपण पराक्रम, परिश्रम आणि कीर्ती, प्रसिद्धी पाहतो. या सर्व दृष्टीने सुद्धा तृतीय स्थानात बुधांची स्थिती उत्तम स्थितीमध्ये असल्यामुळे तुम्हाला अधिक परिश्रम होतील, पण ते स्मार्ट वर्क होणार आहेत या संपूर्ण महिनाभरामध्ये. त्यामुळे प्रवासाचे योग आहेत, पर्यटनाची संधी उपलब्ध होणार आहे, भावंडांचं सुख प्राप्त होणार आहे. अशा पद्धतीने हा संपूर्ण महिना भरलेला आहे. तसेच चतुर्थ स्थान मातृसुखाचं सुद्धा आहे. चौथ्या घरामध्ये जेव्हा शुक्र येतात त्यावेळेस तुमच्या आईचं सुख तुम्हाला भरभरून प्राप्त करून देतात. याचबरोबर ज्यांना नवीन एखादं वाहन खरेदी करायचं आहे अशासाठी सुद्धा उत्तम संधीचा काळ घेऊन येतात. त्यामुळे चतुर्थातील शुक्रांचं गोचर 8 जून नंतर विशेष लाभदायक वास्तू खरेदीसाठी किंवा वाहन खरेदीसाठी असणार आहे. पंचम स्थानाकडे जाऊयात. 5वं घर शिक्षण, संतती आणि प्रेम प्रणय दर्शवतं. प्रणयासाठी हा महिना संमिश्र असेल, शिक्षणासाठी मात्र हा महिना उत्तम असेल. संतान सुखासाठी सुद्धा हा महिना उत्तम आहे. राशीपत्रिकेतील 6ष्ठ स्थान 6वं घर हे रिअल इस्टेट मधील बिझनेस ग्रोथ दाखवतं. त्याचबरोबर नवीन व्यवसायामध्ये उतरण्याची संधी दाखवतं. या ठिकाणी असणारी कन्या रास बुधांची स्थिती उत्तम आहे, तृतीय स्थानात आहे, त्यामुळे अधिक परिश्रम तुम्ही करणार आहात तुमचा व्यवसाय मोठा करण्यासाठी. त्याचबरोबर नवीन गुंतवणुकी रिअल इस्टेटमध्ये तुम्हाला करायच्या असतील त्यासाठी सुद्धा हा महिना उत्तम आहे. आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यात थोडेसे त्वचा विकार उद्भवू शकतात. फार मोठ्या प्रमाणात तब्येतीच्या तक्रारी निश्चित नसणार आहेत. राशीपत्रिकेतील 7वं स्थान जोडदाराच्या सुखाचं आहे. ज्यांना विवाह करायचा आहे अशा वधूवरांना सांगू इच्छिते, 1 जून पासून तुमच्या राशीला 4था गुरु सुरू झालेला आहे. त्यामुळे विवाह कार्यामध्ये थोड्याशा अडचणी येणं साहजिक आहे. यासाठी सातत्याने दत्त महाराजांची सेवा करणं तुमच्यासाठी विशेष लाभदायक ठरू शकेल. याचबरोबर तुम्हाला तुमच्या दैनंदिनीमध्ये मारुती स्तोत्राचं पठण सुद्धा तुमच्या वैवाहिक सौख्यासाठी उत्तम ठरणार आहे. त्यामुळे वैवाहिक जीवनातील काही अडचणी असतील तर त्यासाठी तुम्हाला काही उपासना करण्याची आवश्यकता विशेष या महिन्यात दिसून येते. भाग्यस्थानाकडे जाऊयात. भाग्यस्थानावरून आपण शुभ संकेत पाहतो. भाग्यस्थानात गुरूंची रास आहे. गुरु ग्रहाची उपस्थिती चतुर्थ स्थानातनं 1 जून पासून आहे. शुक्रांच्या युतीमध्ये गुरु गोचर करतायत, त्यामुळे हा संपूर्ण महिना तुम्हाला भाग्यकारक, शुभकारक आहे. परंतु गुरु कृपेने थोडीशा अडचणी, अडथळे यावर मात करण्यासाठी दत्त उपासना माध्यम निवडायचं आहे. याचबरोबर या महिन्यामध्ये ज्यांना नोकरी शोधायची आहे, नोकरीचा शोध सुरू आहे अशा वर्गांना संमिश्र स्थिती दर्शवते. या महिन्यात थोडेसे परिश्रम अधिक पडू शकतात. दशम स्थान व्यापाराचं आहे, उद्योगाचं आहे. या ठिकाणी असणारी शनींची रास
12व्या घरामध्ये असणारी शनींची उपस्थिती, यामुळे हा संपूर्ण महिना जो औद्योगिक क्षेत्रात काम करतो त्यांना रॉ मटेरियल किंवा मशिनरी खरेदीसाठी विशेष दर्शवतोय. आणि त्याचबरोबर ज्यांना व्यापारासाठी नवीन काहीतरी खरेदी करायची आहे, जो की कागद, कापड, गोड पदार्थ या संदर्भातील व्यापारी वर्ग आहे, त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम आहे. या महिन्यामध्ये ज्यांचे द्रव पदार्थ या संदर्भातील व्यवसाय आहेत, केमिकल क्षेत्रातले व्यवसाय आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा संमिश्र स्थिती दर्शवत आहे. लाभस्थान, लाभाचे योग कसे आहेत? या महिन्यामध्ये लाभाची संधी मिळेल, कारण राहू या ठिकाणी आहेत. अनेक ठिकाणावरून तुम्हाला काम करून पैसा उत्पन्नाचा स्रोत निर्माण करता येऊ शकतं. लाभात राहू आले की तुम्हाला विविध क्षेत्रामध्ये कार्य करण्याची जिद्द निर्माण करून देत असतात, परंतु त्या संधीचं सोनं तुम्हाला करायचं असतं. लाभातले राहू पंचमाला पाहतात, त्यामुळे तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं, एखाद्या नवीन विषयाचा अभ्यास करण्याची आवड निर्माण होऊ शकते आणि तो अभ्यास आत्मसात करून तुम्ही उत्पन्नाचा स्रोत निर्माण करू शकता. अशा पद्धतीने राहूंचा सुद्धा तुम्हाला चांगलं फळ प्राप्त करून घेता येऊ शकतं. 12वं स्थान खर्चाचं आहे, व्यसनाचं आहे. 12व्या स्थानात शनी आहेत आणि 12व्या स्थानातले शनी तुम्हाला काही अंशी व्यवसायामधनं किंवा नवीन काहीतरी इन्व्हेस्टमेंटसाठी खर्च करण्यास प्रवृत्त करणारे आहेत. 12व्या स्थानात शनी आहेत, त्यामुळे तुम्हाला 7.5 देत आहेत, त्यामुळे अधिक विचार देत आहेत. अधिक विचार मंथनामुळे तुम्ही थोडेसे तुमच्या कामावरती परिणाम होत चालले आहेत. कामे व्यवस्थित तुमचे सुनियोजित होत नाहीयेत. तर अशा वर्गाला सांगू इच्छिते, ह्या संपूर्ण महिनाभरामध्ये सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट करायची आहे ते म्हणजे कामाचं सुनियोजन करणं. हे तुमच्यासाठी अधिक महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही या संपूर्ण महिनाभरामध्ये कोणत्या उपासना करायच्यात पुन्हा एकदा समजून घेऊयात. दत्त महाराजांची सेवा सुरू करायची आहे, कारण 4था गुरु लागलेला आहे. याचबरोबर संपूर्ण महिनाभर मारुती स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण रोज 27 वेळा करायचं आहे. या पद्धतीने जर तुम्ही उपासना केल्या तर निश्चित तुमचं आरोग्य उत्तम राहील. व्यावसायिक दृष्टिकोनातून सुद्धा तुम्हाला सगळी मनासारखी कामे मार्गी लागलेली दिसून येऊ शकतात. नोकरीसाठी सुद्धा तुम्हाला उत्तम असा यशदायी स्थितीचे कालावधी निर्माण होऊ शकतो. 4था गुरु असला की विशेष परिश्रम करून घेतात आणि मग नोकरी प्राप्त होत असते. त्यामुळे दिलेल्या उपासना सातत्याने करा, स्वामींच्या नामस्मरणात राहा, उपासना करा आणि आनंदी राहा. पुन्हा भेटणार आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीला घेऊन. तोपर्यंत आज आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.